तर बघू शकता सकाळ सकाळी माझ्या देवपूजा पण झाली. फुलं वगैरे तोडून आणली. आज थोडीच फुलं सापडली होती. देवपूजा करून अशी फुलं बिलं घातली आणि म्हणलं चला आज आपणाला उन्हाळ्यातली पहिली रेसिपी आज टाकायची साध्या सोप्या पद्धतीनं. कोण सांडगे बनवून नंतरच पहिला उन्हाळ्याची सुरुवात करत असते, पण मी नाही तसं केलं. म्हटलं चला आज आपण जे भाताचं तांदूळ असते ना साधं, त्याच्यापासूनच आज सुरुवात करायची. आज वाळवणातला तर मग म्हटलं चला आता मी काय केलं, तांदूळ वगैरे सगळं मापून घेतलेत. होऊ शकता असा काटा वगैरे घेतला आणि तांदूळ 1.5 किलो घेतले मी. भरपूर असं वाळवण असते बनवले, पण हा पदार्थ असा कोण बनवत नाही, कारण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुणीही बनवू शकते असं आहे. कारण मी पहिल्याच दिवशी हा पदार्थ बनवणार आहे, नंतर मग उद्यापासून चिप्स सांडगे वगैरे असे सगळे बनवणार आहे. तर तुम्हाला बघायला मिळतील माझ्या पण रेसिपी अशा. तर 1-1.5 किलो प्रमाणात मी तांदूळ घेतलेले आहे, वजनीप्रमाणे बघू शकताय काट्यावरचं. तर मी आता काय करणार आहे माहिती आहे का, हा भात आपण जसा घरात खायला जसा भात बनवतो ना, असा त्या पातेल्यात धुणार आहे आणि शिजायला ठेवणार आहे. आणि भात शिजल्यानंतर तो पातेला आपल्याला खाली उतरायचं. आपल्याला जसा खायला भात बनवतो ना तसाच बनवायचा आहे. नंतर शिजल्यानंतर खाली पातेलं उतरायचं. त्याच्यामध्ये ओवा, जिरं, आपल्याला जे काही घाल वाटेल ते तीळ थोडं असलं तरी त्यामध्ये टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि नमक पण चवीप्रमाणे, कारण भात शिजवताना आपण नमक टाकतोय. जर जरा थोडं जास्त पाहिजे असेल तर नंतर पण आपण टाकू शकतोय. हे टाकायला हलवायचं आणि आपण कुरड्या चकली वगैरे कशी पाडतो ना, त्या साशाने अशा गोल चकल्या पाडायच्या. तर त्या वाळल्यानंतर अशा तळल्याना एकदम मस्त खुशखुशीत लागतात. तर तुम्ही पण अशी रेसिपी एकदा बनवून बघा आणि मी पण बनवते, तर व्हिडिओ असाच बघत राहा. तर चला आपण बनवायला चालू करू. मी अशी बाहेर चूल पण ठेवले आणि चुलीवरच भात शिजवणार, कारण गॅसवर आपल्या कसा भात व्यवस्थित शिजत नाही. आपणाला जर चकल्या पाडायच्यात म्हटल्यानंतर चुलीवर छानपैकी आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तर आता मी बाहेर चूल घेतली. चला मी चूल पण पेटवणार आहे आणि भात हा शिजायला टाकणार आहे. तांदूळ वगैरे चांगलं स्वच्छ 5-6 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं पांढरं शुभ्र, मग चकल्या आपल्या चांगल्या पांढऱ्या बनतात. तर चला असाच व्हिडिओ बघत राहा. 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे आणि म्हणलं तांदूळ घ्यायचं आणि एकदम स्वच्छ पाण्यानं असं धुवून घ्यायचं आहे बरं का. 5-6 वेळा चांगलं स्वच्छ धुवायचं, कारण हा रासायनिक तांदूळ असतो त्यामुळे जरा खराबच असतो. मी खराब म्हणजे चांगला असतोय, पण त्याची साठवण खूप वर्षापासून ठेवलेली असते जरा, त्यामुळे धुळा वगैरे त्यात झालेला असतोय. पुन्हा हे असते त्यात काय म्हणतात ते सातू वगैरे असतात, ते पण काढायचे आपणाला, खडे वगैरे. आणि 5-6 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे भात आपला एकदम पांढरा शिपत चांगला शिजतोय. बघू शकता मी हौदाखाली असं पूर्ण तांदूळ चांगलं 5-6 वेळा धुवून घेतले आणि नंतर बाहेर चुलीवरच भात केला आहे, कारण गॅसवर भात आपला एवढा व्यवस्थित चांगला शिजत नाही. म्हणून मी काय केलं आहे, बाहेर चुलीवर असा भात छानपैकी शिजायला टाकला. पातेल्याला निरमा आणि तेल लावलं आहे बरं का, माती लावलेली नाही मी. आणि अशा प्रकारे भात शिजायला टाकला आहे. पूर्ण शिजलाय. तर मी त्यात टाकायसाठी जिरं आणि भातामध्ये घालण्यासाठी मी थोडासा ओवा आणि जिरं घेतलेलं आहे. तुम्ही तीळसुद्धा घालू शकता. मग जिरे आणि ओवा असं जरा चोळल्यागत करायचं हातामध्ये आणि त्यामध्ये टाकायचं आहे भातामध्ये आणि भात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर मी पातेल्यात थोडा भात काढून घेतला आहे त्यातला शिजलेला आणि त्याच्यामध्ये थोडा ओवा आणि जिरं मिक्स केलेलं आहे, कारण गार होऊन जातं ना. गरम गरम असलं ना चकट्या छान पडतात. आणि ओवा पण म्हणून मी तिथंच माझं काय एक मोठी पाटी होती, मी विकत आणली होती वाळवण वगैरे घालण्यासाठी. तर त्या पाटीमध्येच मी असं एक ताडपदरी हातरले, त्याच्यावर एक पांढरा कागद चांगला हातरलेला आहे. थोडंसं तेल पुसून घेतलं आणि मी त्याच्यावर सावलीला बसून चकट्या पाडलेल्या आहेत, कारण उन्हात बसून करायचं म्हटलं की खूप तेवढं बसतोवर जास्त ऊन लागतं आणि त्यामुळे उन्हामुळे आपला माथा पण दुखतो. त्यामुळे सावलीला बसून मी चकट्या पाडल्या आणि नंतर ती पाटी मी उन्हात उचलून ठेवलेली आहे. ते बघू शकता अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपणाला जे खायला भात बनवतोय ना, तशा प्रकारेच हा भात शिजवायचा आहे. आणि पण एवढा गाढ चांगला म्हणजे असा शिजवायचा, कच्चा वगैरे ठेवायचा नाही. आणि त्यात जिरं आणि ओवा टाकून आपण चकट्या पाडायच्या आहेत. आणि नंतर वाळलं ना, 2-4 दिवस चांगलं वाळवायचं आणि तेलात टाकून तळलं ना, असं कुसकुशीत लय मस्त लागते. लहान मुलं वगैरे एकदम आवडीनं खातात त्याला. आमची मुलं लय आवडीनं खातात म्हणून मी वर्षाला करतच असते. तर म्हणलं चला आज वाळवणीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण तांदळापासून सुरुवात करू. तर बघू शकता अशा प्रकारे मी पाडायला चालू केलं, कारण पांढरा कागद असल्यामुळे नाही आणि तांदूळ पण पांढरे आहेत त्यामुळे ते काही दिसून येत नाही, पण वाळल्यानंतर वगैरे मी तळून वगैरे तुम्हाला दाखवणार.
आणि मी काय केलं त्या पाटीमध्ये तळवट पण पांढराच घेतला आहे, कागद पण त्याच्यावर पांढराच आहे, ते त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. तर अमृतानं असं भरून दिले आणि मी चकट्या पाडलेत छानपैकी. आणि एकट्याला पहिल्यांदा तिनं काही भरून दिलं नाही, ती काहीतरी कामात होती त्यामुळे पहिल्यांदा मीच भरलेलं आहे. भरायचं आणि पाडायचं म्हणजे खूप वेळ लागला. नंतर निम्मं झाल्यानंतर तिनं मला भरून दिलं आणि मी पटपट पाडून घेतलेलं आहे. मग पण आता हे उन्हात असल्यामुळं पांढरा कागद असल्यामुळे हे तुम्हाला दिसूनच येत नाही पाडलेलं. तर नंतर मी तुम्हाला दाखवेन उद्याच्याला. उद्याच्याला काय होईल, थोडं थोडं वाळल्यासारखं झालं ना, मग मी उन्हात घालताना तुम्हाला दाखवेन की अशा प्रकारे आपल्या चकट्या झाल्यात म्हणून. यासाठी जास्त काहीच कष्ट घ्यावं लागत नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीने होऊन जाते. बघू शकता अशा प्रकारे आपल्या झाले छान चकट्या. गोल गोल झाले, जरा वाकडे तिकडे झाले तरी पण चालतात, काही फरक पडत नाही. ते बघा. आणि आपल्या तांदळाच्या चकट्या कशा वाटल्या ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा अशा प्रकारे पूर्ण आपल्या चकट्या घालून झालं. कसं वाटतंय नक्कीच सांगा. पूर्ण नुसते आपण जसा भात बनवतोय ना, असा भात शिजवलेला आहे आणि त्याचे चकटे असे पूर्ण गाठलेले आहेत. आता वाळल्यानंतर मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. तर कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज महिला दिन आहे बरं का. तर महिला दिनाच्या सगळ्या म्हणजे ताईंना खूप खूप शुभेच्छा. तर चला आता बस एवढाच व्हिडिओ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.